फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं श्रद्धाज किचनमध्ये। तर आज राजभोगचा मखाना आणलाय। 0 फॅट डाएट असलेला हा जो मखाना आहे तो शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी, हार्ट छान राहण्यासाठी, त्याच्यानंतर डायजेशन मस्त होण्यासाठी, व्यवस्थित झोप लागण्यासाठी आणि किडनी आपली व्यवस्थित राहण्यासाठी, तर लहान मुलांना किंवा वृद्ध लोकांना आणि सगळ्याच एज ग्रुपमधल्या लोकांना हा जर खायला दिला छान हळदी मिठात तुपामध्ये करून, तर हा खूप हेल्दी असा आहे। तर हा कसा करायचा आहे चला बघूया। मखाना घेतलाय डिश भरून, त्याच्यानंतर प्रोटीन इंटेकसाठी घेतलेली आहे भाजकी डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, हळद, मीठ आणि याच्यामुळे एक मस्त अशी चव आपल्या चिवड्याला येणार आहे। तर तूप टाकून घेतलंय, जर हवं असेल तर तुम्ही तेलही टाकू शकता। याच्यानंतर जे शेंगदाणे आणि हे आहे डाळ, हे छान तळून घ्यायचे खरपूस। प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी आणि एक छान चटपटीत चव मुलांना मिळण्यासाठी आपण मखाना चिवडा करतो। यात तुम्ही खोबरंसुद्धा ॲड करू शकता छान तळून, पण मी आत्ता करत नाही आहे। शेंगदाणे आणि भाजकी जी डाळ आहे या दोन गोष्टी मी छान तळून आता यामध्ये टाकून झाल्या। त्याच्यानंतर तूप टाकायचे, हळद थोडी जास्त प्रमाणात घ्यायची जेणेकरून आपले मखाना पूर्णपणे व्यवस्थित कोट होऊ शकतील। त्याच्यानंतर फ्रेश अशा करी लीव्ज आहेत त्या टाकून घ्यायच्या, छान तडतडू द्यायच्यात। यानंतर टाकायची हळद, साधारण छोटा 1 चमचा, छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपले मखाना आणि मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे जे मखाना आहे ते हळदीने व्यवस्थित असे कोट झालेत आणि त्याला मीठही व्यवस्थित असं लागलेलं आहे। आता एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित अशाच ह्या बारीक फ्लेमवर हे ठेवायचे, आधेमध्ये हलवत राहायचे। 5 मिनटामध्ये मखाना पॉपकॉर्न सारखे मस्त फुलतात, व्यवस्थित तयार होतात आणि त्याच्यानंतर ते काढून मग आपण जे शेंगदाणे आणि डाळ आहे ते मिक्स करून घ्यायचे। खूप जास्त हेल्दी असणारे हे मखाने, रोज तुम्ही हँडफुल ऑफ मखाना खाल्ले तर शुगर तुमची व्यवस्थित कंट्रोल होते, शुगर होत नाही। त्याच्यानंतर जे इन्सुलिनचं प्रमाण आहे ते इन्सुलिनचं प्रमाण कंट्रोलमध्ये यायला लागतं। खूप जास्त ह्या मखाण्याचे फायदे आहेत। अगदी लहान मुलांना जरी दिले तरी ह्याचे खूप मॅजिकल असे फायदे तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तर एक 5 मिनटानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपले जे पीनट आहे आणि डाळ आहे हे दोन्ही। आता मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे, आत्ता हे मखाने रेडी नाही आहेत सो ते दबत नाही आहेत, पण रेडी झाल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात, व्यवस्थित हाताने 2 त्याचे तुकडे होतात, अगदी पॉपकॉर्न सारखे लागतात। तर बघूयात। जवळजवळ 10 मिनटं झालेत आणि आपल्या मखाना आहेत ते अशा हाताने क्रश केले की छान क्रश होतात। अशा प्रकारे ओळखायचं की हे आता कुक झालेले आहेत। खूप ओव्हर कुक पण नाही करायचे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। बघू शकता व्यवस्थित झालेत, छान कुरुम कुरुम लागतात। त्याच्यानंतर हे जे आपले डाळ आणि शेंगदाणे हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, छान मिक्स करायचे आणि रेडी आहेत आपले मखाना, मस्त मखानाचा चिवडा खाण्यासाठी रेडी आहे।